नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आर-आर-बी अँड एस-एस एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा एक आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती ग्रुप डीच्या मित्रांनो 2026साठीच्या आपण CBT परीक्षेसाठी परीक्षा अशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्नांची सिरीज मित्रांनो आजपासून आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण जो तुमचा ग्रुप डीचा अभ्यासक्रम आहे, जो की परिपूर्ण मराठी भाषेमध्ये मित्रांनो तुम्हाला आपण संपूर्ण काही अवेलेबल करून देणार आहोत. जे विद्यार्थी महाराष्ट्रामधील आहेत आणि भारतीय रेल्वे भरतीची म्हणजेच की ग्रुप डीची मराठी मातृभाषेतून तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो आता घाबरण्याची काही गरज नाही, कारण का आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला ग्रुप डी साठी लागणारं जेवढं काही स्टडी मटेरियल आहे ते संपूर्ण काही आपण मराठी भाषेमधून तुमच्यासाठी आपण मित्रांनो उपलब्ध करून देणार आहोत. फक्त मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळणारे असतील आणि जे व्हिडिओ तुम्ही पाहाल त्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण काही अवेलेबल करून देणार आहोत. तर आपला आजचा व्हिडिओचा भाग एक आहे, ज्यामध्ये आज सामान्य विज्ञानचे ग्रुप डी दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. व जे विद्यार्थी नोट्स किंवा टेस्ट सिरीज संदर्भामध्ये कमेंट्स करत होते त्या विद्यार्थ्यांना सांगतो की व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही जाऊन आपल्या ॲपमध्ये जाऊन संपूर्ण टेस्ट सिरीज वगैरे तुम्ही मित्रांनो मिळवू शकता. तर आपल्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला असा आहे, पहा, जो की काय म्हणतो, खालीलपैकी कोणता आजार हा सहसा लहान मुलात आढळत नाही? तर सहसा लहान मुलात आढळत नाही असं म्हटलेलं आहे. कोणता आजार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की उच्च रक्तदाब. हा जो आहे आजार जे की मुलांमध्ये लहान मुलांमध्ये आढळत नाही. तर उच्च रक्तदाब म्हणजेच काय? हायपरटेन्शन. हा प्रामुख्याने प्रौढमध्येच आढळणारा आजार आहे, म्हणजेच की जे वयस्कर आहेत त्यांच्यामध्ये. आणि गोवर आणि पोलिओ हा जो आहे लहान मुलामध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळणारा आजार आहे. त्यामुळे पर्याय नंबर ब हे उत्तर होईल. आणि मित्रांनो, ग्रुप डीची जी परीक्षा आहे आपली ती मराठी भाषेमधून देखील होते, कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे, ज्यामुळे ते अर्ज भरत नाहीत. परंतु मित्रांनो आता जे आहे आपल्याला मराठी भाषेमध्ये देखील याची तयारी करता येणारी आहे. त्यानंतर प्रश्न 2 आपला, जागतिक सिकल सेल दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर कोणत्या तारखेला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 19 जून या दिवशी जे आहे थोडक्यामध्ये जागतिक हा सिकल सेल दिवस जो आहे जो की साजरा केला जातो. तर पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न तिसरा आपला असा आहे, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे म्हणजेच की RNTCPचं नवीन नाव काय आहे? तर नवीन नाव, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की NTEP हे जे आहे याचं नवीन नाव आहे, जे की याच्या नावात बदल झालेला आहे. पहिलं RNTCP होतं, आता जे आहे NTEP म्हणजेच की नॅशनल ट्युबरक्लोसिस इल्युमिनेशन्स प्रोग्राम असं जे आहे थोडक्यामध्ये करण्यात आलेला आहे. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे, धनुर्वात हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की पर्यायचा बी, म्हणजेच की क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी यापासून जे आहे थोडक्यामुळे होतो, यामुळे जे आहे ते होते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी, जे की याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर प्रश्न 5 आपला, पचन न झालेल्या अन्नपदार्थाचे अभिपोषण खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की पर्यायचं या ठिकाणी बी, म्हणजेच की मोठे आतडे यामध्ये जे आहे ते होते. तर अन्नाचे मुख्य पचन आणि शोषण हे लहान आतड्यात होते, परंतु पचन न झालेल्या अन्नातील पाण्याचे अनेक क्षारांचे अभिपोषण हे जे आहे मोठ्या आतड्यामध्ये होते. पर्याय नंबर याचं, जे की ब या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा 6वा प्रश्न आपला, स्किझोफ्रेनिया हे एक मानसिक आजाराचं उदाहरण असून या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे याचा अर्थ? तर याचं उत्तर आहे, जे की याचं पर्याय नंबर, जे की सी, म्हणजेच की दुभंगलेले व्यक्तिमत्व असं जे आहे याचा अर्थ होतो. तर स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार असून याचा जो काही शब्दांचा अर्थ आहे, जे की दुभंगलेलं मन किंवा व्यक्तिमत्व असा जे आहे थोडक्यामध्ये होतो. पर्याय नंबर सी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील 7वा असा आहे, बॉडी मास इंडेक्स BMI मध्ये शरीरातील कोणत्या घटकाचे अंदाजित प्रमाण जे की दर्शवलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की सी, म्हणजे की चरबी याचं जे आहे जे की दर्शवलं जातं. तर बॉडी मास इंडेक्सद्वारे उंची आणि वजनाच्या गुणोत्तरावरून शरीरातील चरबीचे अंदाजित प्रमाण जे आहे जे की मोजलं जातं. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी, जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे पुढील, शरीरातील युरियाचे प्रमाण वाढल्यास खालीलपैकी कोणता आजार जे आहे जे की होऊ शकतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, जे की सांधेदुखी याचा जो आहे थोडक्यामध्ये आजार जो आहे जो की होऊ शकतो. तर शरीरातील युरिया किंवा युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास सांध्यामध्ये स्फटिक जमा होतात, ज्यामुळे सांधेदुखी जे आहे जे की होऊ शकतं. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल.
त्यानंतर प्रश्न 9 आपला, मोड आलेल्या कडधान्यापासून खालीलपैकी कोणते जीवनसत्व मिळतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, म्हणजेच काय तर विटॅमिन क, जे की आपल्याला मिळतं. विटॅमिन सी आपण ज्याला म्हणतो आणि मराठीत जीवनसत्व क असं जे आहे जे की म्हणतो. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10 आपला, मुतखड्यांचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की लिथोट्रिप्सी हे जे आहे जे की वापरलं जातं. तर मुतखडा फोडण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी लिथोट्रिप्सी ही आधुनिक उपचार पद्धती वापरली जाते. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11, मधुमेह निदानासाठी जेवणानंतर किती तासानंतर लघवी व रक्त तपासणी करिता घेतलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, जे की 2 तासांनी जे आहे जे की घेतलं जातं. तर रक्तातील साखरेची तपासणी सामान्यतः जेवणानंतर 2 तासांनी जे आहे जे की केली जाते. पर्याय नंबर याचं ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 12वा प्रश्न, गरोदर मातेला दिली जाणारी लस कोणती आहे? जे की खालीलपैकी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की टीटी ही जी आहे ती लस दिली जाते. तर गरोदर मातेला धनुर्वातापासून संरक्षणासाठी टिटॉनस टॉक्साइड ही जी आहे लस थोडक्यामध्ये दिली जाते. पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा, मोठ्या आतड्याची सुरुवात डॅश ह्या भागापासून होते, तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं अ, जे की सिकम या जे आहे भागापासून होते. तर पचन संस्थेमध्ये लहान आतडे संपल्यावर मोठ्या आतड्यांची सुरुवात सिकम या भागापासून जी आहे ती होते. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 14वा, खालीलपैकी कोणता आजार जगामधून हद्दपार झालेला आहे? तर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की देवी हा जो आहे याचा आजार जो की गेलेला आहे. तर देवीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? देवीला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्मॉल पॉक्स असं जे आहे ते म्हटलं जातं. तर हा आजार जागतिक स्तरावरून पूर्णपणे जो की हद्दपार झालेला आहे. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा, हातीरोग नियंत्रणासाठी कोणती गोळी दिली जाते खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की डायइथिल कार्बामायझिन हे जे आहे गोळी दिलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये DAC असं जे आहे ते म्हटलं जातं. तर हातीरोग रोखण्यासाठी डायइथिल कार्बामायझिनच्या गोळ्या वापरल्या जातात. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 16वा, विरंजक चूर्ण हवा बंद प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवावे, कारण खालीलपैकी कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की सी, क्लोरीन वायू हवेत उडून जाऊ नये म्हणून हे जे आहे जे की बांधून ठेवलं जातं. तर विरंजक चूर्ण म्हणजेच की आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ब्लिचिंग पावडर असं म्हणतो. तर जे ब्लिचिंग पावडर असतं उघड्यावर ठेवल्यास त्यातील क्लोरीन वायू हवेत निघून जातात आणि त्याची शक्ती कमी होते, म्हणून पर्याय नंबर सी, जे की उघडू जाऊ नये म्हणून जे हे बांधून ठेवलं जातं. पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. तर असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले मित्रांनो आपण टॉप 16 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, जे की आपल्या भाग 1 मध्ये रेग्युलरली आपले व्हिडिओज येणारे असतील. चॅनलला फक्त सबस्क्राईब करून घ्या तुम्ही, जेणेकरून अपडेट तुम्हाला येतील. आणि जे विद्यार्थ्यांना RRB ग्रुप डी साठी टेस्ट सिरीज ऑनलाईन हवे असतील किंवा ईबुक हवे असतील, त्यांनी आपल्या ॲपमध्ये जाऊन डाउनलोड करून मित्रांनो संपूर्ण काही मिळवून घेऊ शकता आणि संपूर्ण तुम्हाला मराठी भाषेमध्ये मिळणार आहे आणि संपूर्ण तुमची तयारी मराठी भाषेने या ठिकाणी होणारी आहे मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.